नमस्कार. विचार करा, शेतातला जो कचरा आपण सहसा जाळून टाकतो, त्याच कचऱ्यात आपल्या घरांना आणि गाड्यांना ऊर्जा देण्याची एक जबरदस्त ताकद लपलेली असेल तर? हो, हे खरं आहे. आणि आज आपण ऊसाच्या पाल्यातल्या याच गुप्त ऊर्जेचा शोध घेणार आहोत. तर बघा, जेव्हा ऊसाची शेती होते तेव्हा प्रचंड प्रमाणात पालापाचोळा तयार होतो. आपण त्याला ऊसाचा पाला किंवा पाचट म्हणतो. पण हे फक्त वाळलेली पानं नाहीत बरं का. हा खरं तर एका मोठ्या संधीचा डोंगर आहे जो आपल्यासमोर उभा आहे. पण मग सहसा या पाल्याचं काय होतं? एकतर तो सरळ जाळून टाकला जातो, नाहीतर मग शेतातच सडण्यासाठी सोडून दिला जातो. आणि खरं सांगायचं तर या दोन्ही मार्गाने आपण एक खूप मोठी मौल्यवान संधी अक्षरशः धुरामध्ये उडवून लावतोय. आता मनात प्रश्न येऊ शकतो की ठीक आहे, जाळल्याने एवढा काय फरक पडतो? शेत तर साफ होतं नाही का? पण थांबा, याचा जो परिणाम आहे ना, तो आपल्या कल्पनेच्या खूप पलीकडचा आणि खूप गंभीर आहे. एक उदाहरण घेऊया. फक्त फ्लोरिडामध्ये ऊस जाळल्यामुळे अवघ्या 6 महिन्यात तब्बल 5100 टन PM2.5 प्रदूषण होतं. आता हे PM2.5 म्हणजे इतके सूक्ष्म कण असतात की ते श्वासावाटे थेट आपल्या फुफ्फुसात जातात आणि गंभीर आजारांना आमंत्रण देतात. आणि हा आकडा किती मोठा आहे हे समजून घेण्यासाठी एक तुलना करूया. हे जे 5100 टन प्रदूषण आहे ना, ते म्हणजे त्या राज्यातल्या सगळ्या गाड्या मिळून वर्षभरात जेवढं प्रदूषण करतात, साधारण तितकंच. विचार करा, फक्त 6 महिन्यात, फक्त ऊस जाळण्यामुळे. केवढा मोठा धोका आहे हा. ठीक आहे, समस्या तर खूप मोठी आहे. पण आता आपण समाधानाकडे वळूया. कारण या पाल्यामध्ये ज्याला आपण आत्तापर्यंत कचरा समजत होतो, त्यात ऊर्जेचा एक प्रचंड खजिना दडलेला आहे आणि तो फक्त बाहेर काढण्याची वाट पाहतोय. याला शास्त्रीय भाषेत म्हणतात लिग्नोसेल्युलोसिक बायोमास. नाव जरा अवघड आहे, पण याचा सोपा अर्थ काय? तर ह्या पाल्यामध्ये ऊर्जेने ठासून भरलेली साखर आहे. पण एक अडचण आहे. ही साखर एका खूप कठीण कवचात बंद आहे आणि हे कवच तोडणंच आपलं सगळ्यात मोठं आव्हान आहे. चला, या पाल्याच्या 8 दुखावून बघूया. यात काय काय आहे? तर बघा, यात जवळपास 41% सेल्युलोज आणि 31% हेमिसेल्युलोज आहे. म्हणजे काय? तर 70% जास्त भाग हाच आहे. आणि हीच ती आपली मौल्यवान साखर, आपलं खरं इंधन. आणि उरलेला जो भाग आहे म्हणजे लिग्निन, तो म्हणजे या इंधनाचा एक प्रकारचा बॉडीगार्डच आहे. हे समजायला खूप सोपं आहे. समजा हा पाला म्हणजे एक नारळ आहे. तर त्यातलं सेल्युलोज आणि हेमिसेल्युलोज म्हणजे नारळातलं गोड पाणी आणि मलईदार खोबरं. आणि लिग्निन म्हणजे काय? तर ते कठीण कवच, जी करवंटी असते ना ती फोडल्याशिवाय आपल्याला आतला खजिना काही मिळणार नाही. मग साहजिकच प्रश्न येतो की हे लिग्निनचं कठीण आवरण फोडायचं कसं आणि आतली साखर मिळवायची कशी? तर मंडळी, याचे 2 मुख्य मार्ग आहेत. चला ते पाहूया. हे 2 मार्ग आहेत. एक आहे जैवरासायनिक आणि दुसरा आहे थर्मोकेमिकल. नावावरूनच थोडा अंदाज येतो. जैवरासायनिक पद्धत ही कमी तापमानावर सूक्ष्मजीवांच्या मदतीने हळूहळू काम करते. याउलट थर्मोकेमिकल पद्धती प्रचंड उष्णतेचा वापर करून खूप वेगाने काम करते. आणि हो, दोन्हीतून मिळणारी उत्पादनं आणि त्यांचे फायदेही वेगवेगळे आहेत. आता जैवरासायनिक मार्गात काय होतं ते पाहू. यात 3 मुख्य पायऱ्या आहेत. पहिल्यांदा पाल्यावर काही प्रक्रिया करून ते लिग्निनचं कवच सैल केलं जातं. मग काही विशिष्ट एन्झाईम्स वापरून आतली साखर मोकळी केली जाते. आणि शेवटी यीस्टसारखे सूक्ष्मजीव ही साखर खातात आणि तिचं इथॅनॉलमध्ये रूपांतर करतात. ही प्रक्रिया थोडी संथ आहे, पण खूप प्रभावी आहे. आणि दुसरा मार्ग, थर्मोकेमिकल, हा एकदम फास्ट आहे. यात काय करतात तर पाला वाळून त्याचे तुकडे करतात आणि मग त्याला ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत प्रचंड उष्णता देतात. या प्रक्रियेला म्हणतात पायरोलिसिस. आणि यातून आपल्याला 1 नाही, 2 नाही, तर 3 वेगवेगळी उत्पादनं मिळतात. बायो ऑइल, बायोचार आणि ज्वलनशील वायू. बरं, ह्या प्रक्रिया तर आपण समजून घेतल्या. पण आता महत्त्वाचा मुद्दा, ही सगळी खटाटोप करायची तरी का? ह्याचे फायदे नेमके काय आहेत? चला तेच पाहूया. अरे, याचे फायदे तर खूपच आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, पाला जाळणं थांबतं. त्यामुळे हवेची गुणवत्ता प्रचंड सुधारते. दुसरं, जीवाश्म इंधनावरचं आपलं अवलंबित्व कमी होतं, म्हणजे CO2 उत्सर्जन घटतं. शेतकऱ्यांना आणि कारखान्यांना एक नवीन उत्पन्नाचा मार्ग मिळतो. म्हणजे जो कालपर्यंत कचरा होता तो आज मौल्यवान बनतो. इतकंच नाही, तर बायोचारसारखी उत्पादनं जमिनीचा कस वाढवतात. थोडक्यात काय, तर ही एक विन 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 सिच्युएशन आहे. आणि हे सगळं काही फक्त थिअरी नाही आहे बरं का. हे फक्त कागदावरची गोष्ट नाही. जगभरात अनेक ठिकाणी हे प्रत्यक्षात घडतंय आणि त्याचे खूप चांगले परिणामही दिसतायत. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे ब्राझील. तिथे सरकारने ऊस जाळण्यावर बंदी घातली.
बघ काय, कारखान्यांनी या पाल्यापासून वीज बनवायला सुरुवात केली आणि आता परिस्थिती अशी आहे की ते त्यांच्या गरजेपेक्षा जास्त वीज बनवून विकतात आणि त्यातून करोडोंचा नफा कमवतात. आणि ही गोष्ट फक्त ब्राझीलपुरती मर्यादित नाहीये. फिलिपाईन्समध्ये अभ्यास असं सांगतोय की तिथल्या ऊसाचा पाला एका संपूर्ण प्रदेशाची ऊर्जेची गरज भागवू शकतो. आपल्या भारतातही काही प्रायोगिक कार्यक्रम सुरू आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये तर यातून बायोमिथेन बनवण्याचे मोठे प्रकल्प नियोजित आहेत. म्हणजे हळूहळू ही एक जागतिक चळवळच बनतेय. आता एक अगदी साहजिक प्रश्न मनात येतो की जर हे इतकं चांगलं आणि फायदेशीर आहे तर मग प्रत्येकजण असं का करत नाहीये? याचं कारण असं आहे की ह्यात काही खूप मोठी आणि खरीखुरी आव्हानं सुद्धा आहेत. सगळ्यात पहिलं आव्हान आहे ते म्हणजे खर्च. या प्रक्रियांसाठी लागणारी यंत्रसामग्री आणि एन्झाईम्स खूप महाग आहेत. दुसरं आव्हान आहे लॉजिस्टिक्सचं. म्हणजे विचार करा, हजारो एकर शेतातून तो पाला गोळा करणं, त्याची वाहतूक करणं आणि मग तो साठवून ठेवणं, हे किती किचकट काम असेल. आणि एक अजून मुद्दा आहे, जमिनीचा कस टिकवून ठेवण्यासाठी थोडा पाला शेतात ठेवणंही गरजेचं आहे. त्यामुळे सगळाच पाला आपण वापरू शकत नाही. पण थांबा, या सगळ्या आव्हानांच्या पलीकडे एक अशी छुपी समस्या आहे जी थेट त्या ऊसाच्या पाल्याच्या आतच दडलेली आहे आणि ती खूपच अनपेक्षित आहे. आणि ही समस्या आहे सिलिका. सिलिका म्हणजे काय? तर वाळूमध्ये जो एक घटक असतो ना, तोच सिलिकॉन डायऑक्साईड. हे एक अतिशय कठीण काचेसारखं संयोग आहे. ते खूप अपघर्षक असतं, म्हणजे घासून झीज करतं आणि उच्च तापमानात ते वितळतं. आता खरी धक्कादायक गोष्ट आहे का? ऊसाचा पाला जाळल्यानंतर जी राख उरते त्या राखेच्या वजनाच्या 50% जास्त सिलिका असते. हो, बरोबर ऐकलत, अर्ध्याहून जास्त फक्त सिलिका. आणि एवढ्या जास्त सिलिकामुळे होतं काय? तर ही सिलिका मशिनरीला आतून घासून घासून खराब करते, तिची झीज करते. आणि जिथे जास्त तापमान असतं तिथे ती वितळून बॉयलर आणि पाईप्समध्ये चिकटून बसते, त्यांना चोकअप करते. यामुळे संपूर्ण प्रक्रियाच कमालीची गुंतागुंतीची आणि प्रचंड खर्ची होऊन बसते. तर थोडक्यात सांगायचं तर हे असं आहे, एका तराजूत आहे स्वच्छ ऊर्जा, नवीन रोजगार, कमी प्रदूषण आणि शेतकऱ्यांसाठी अधिक उत्पन्न मिळवण्याची एक प्रचंड क्षमता. आणि दुसऱ्या तराजूत आहे प्रचंड खर्च, सिलिकासारखी किचकट तांत्रिक आव्हानं आणि लॉजिस्टिक्सचं कठोर वास्तव. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो, आपण या तंत्रज्ञानातले अडथळे पार करून या शेतीच्या कचऱ्याला खऱ्या अर्थानं भविष्यातलं इंधन बनवू शकणार आहोत का? की तो नेहमीप्रमाणेच फक्त धुरामध्ये विरून जाणार आहे? याचं उत्तर आपलं भविष्य, आपले प्रयत्न आणि आपले नवीन शोध